नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची तयारी कशी करावी. बेसिकली आतापर्यंत आपण जे नवीन टॉपिक राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नमध्ये ॲड करण्यात आलेले आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतो आहे. ठीक आहे, याच्यापूर्वी आपण आर्ट अँड कल्चर, एथिक्स या विषयासंदर्भात सुद्धा आपण मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांची तयारी कशी करावी, कसा अप्रोच असला पाहिजे. सिलेबसचं आपण ॲनालिसिस केलं, बुक लिस्ट आपण बघितली. तर ते व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे आंतरराष्ट्रीय संबंध. याची तयारी कशी करावी याबद्दल आपण इथे आज बघणार आहोत. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संबंध हा टॉपिक जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जास्तीत जास्त करून करंट अफेअर्सवर बेस्ड आहे. म्हणजे चालू घडामोडीवर आधारित असलेले प्रश्न तुम्हाला डिरेक्टली मेन्स परीक्षेत इथे विचारण्यात येऊ शकतात. ठीक आहे, तर त्या हिशोबाने तुमचं पेपर रीडिंग हे कंटिन्युअस बेसिसवर इथं तुमचं पाहिजे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम UPSC परीक्षेत आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर विचारलेले प्रश्न. आता बघा, आतापर्यंत MPSCवर या नवीन पॅटर्नच्या हिशोबाने एकही पेपर झालेला नाही आहे. 2023मध्ये पहिल्यांदाच या नवीन पॅटर्नवर पेपर होणार आहे. तर त्याच्या आधी आपण बघूया की UPSC याला किती वेटेज देत आहे. ठीक आहे, कारण हा जो सिलेबस आहे बऱ्यापैकी UPSCवरच बेस्ड आहे. तर 2014पासून जर आपण बघितलं तर एक ॲव्हरेज जर काढला तर 4 प्रश्नांचा ॲव्हरेज इथं येतो. 2014मध्ये 5 प्रश्न विचारण्यात आले होते, 15मध्ये 4, 15 ते 21पर्यंत ॲव्हरेजली प्रत्येक वर्षी 4 प्रश्न आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन या टॉपिकवर UPSCमध्ये विचारण्यात आलेले आहे. जर आपण यालाच मार्कांमध्ये बघितलं तर जवळपास 50 ते 60 मार्क या टॉपिकवर UPSC वेटेज देतं. ठीक आहे, आणि हा टॉपिक GS2मध्ये येतो. ठीक आहे, UPSCच्या पण GS2मध्ये येतो आणि राज्यसेवेचा जो नवीन सिलेबस आहे त्याच्यामध्ये सुद्धा GS2मध्ये हा टॉपिक येतो. 250पैकी 50 ते 60 मार्काचा वेटेज या टॉपिकला आहे. म्हणजे याचा अभ्यास जर आपण एक वरवरून जरी केला तर बऱ्यापैकी आपण चांगल्या पद्धतीनं उत्तर लिहू शकतो. पण हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला इंडिया पाकिस्तानचा, तर ऑब्व्हियस आहे की तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड माहीत पाहिजे की इंडिया पाकिस्तानचं हिस्टॉरिकल रिलेशन कसे होते, म्हणजे ऐतिहासिक संबंध कसे राहिले आहे, 1947चे नंतरचे संबंध कसे राहिले आहे, की किती युद्ध या दोन देशांमध्ये झालेले आहे, त्यानंतर यांचे सध्याचे रिलेशन कसे आहे. ठीक आहे, मग कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहे. बॉर्डर डिस्प्यूट एक झाला, इंडस वॉटर ट्रिटीचा एक प्रॉब्लेम झाला. तर अशा प्रकारे प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला या इंडिया पाकिस्तानमधले माहीत पाहिजे आणि त्याच्यावर सोल्युशन काय असले पाहिजे. ठीक आहे, तर या अनुषंगाने तुम्हाला एक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी टॉपिकबद्दल असायला हवी. त्यासाठी तुम्हाला डेली बेसिसवर न्यूजपेपर वाचणं मस्ट आहे, कारण आंतरराष्ट्रीय संबंधावर प्रश्न हे प्रिलिम्स परीक्षेत सुद्धा विचारले जातात. ठीक आहे, 1 लाईनर असतात आणि मुख्य परीक्षेत म्हणजे मेन्स परीक्षेत सुद्धा इथं विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर सुरुवात करूयात. नंतर सिलेबस बघूया. सर्वप्रथम आपण विद्यार्थी मित्रांनो, पहिला टॉपिक जो आहे तो भारत आणि शेजारील राष्ट्रे यांचे संबंध, यालाच म्हणतात इंडिया अँड इट्स नेबरहूड रिलेशन. आता आपले जे शेजारील राष्ट्र आहे त्यामध्ये ज्यांच्यासोबत आपण मॅरिटाईम बाउंड्री, ठीक आहे, सागरी सीमा ज्यांच्यासोबत शेअर करतो, किंवा लँड बॉर्डर जी म्हणतो, ठीक आहे, लँड बॉर्डर ज्यांच्यासोबत आपण शेअर करतो, अशा कंट्रीजला आपण नेबर म्हणू शकतो. तर जसं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर नेपाळ झालं, भूतान. ठीक आहे, नेपाळ, मग भूतान एक आहे, त्यानंतर म्यानमार, बांगलादेश, चायना, ठीक आहे, श्रीलंका, मालदीव्स, पाकिस्तान, अफगाणिस्तान, हे जे सगळे आहे हे आपले शेजारील राष्ट्र आहे. तर भारताचे यांच्यासोबतचे संबंध कसे आहे. ठीक आहे, त्या कंट्रीजमध्ये जे काही चालू आहे त्याचा भारतावर कसा इम्पॅक्ट पडतो, किंवा भारताचा त्यांच्या कंट्रीजवर इम्पॅक्ट कसा पडतो. एक साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपणा सगळ्यांना माहीत असेल की श्रीलंका सध्या इकॉनॉमिक क्रायसिस म्हणून जातो आहे. ठीक आहे, आर्थिक संकटातून जातो आहे. तर अशा परिस्थितीत तिथली जी आंतरिक व्यवस्था आहे ती पूर्ण ढासळलेली आहे. ठीक आहे, तर अशा अस्थिरतेमध्ये त्या श्रीलंकेचं तर नुकसान झालेलंच आहे, पण त्याचा इंडियावर कसा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. ठीक आहे, की जसं होऊन राहिलं आहे की श्रीलंकेतील लोक हे पळून छुप्या पद्धतीनं भारतामध्ये आश्रय घ्यायला येऊन राहिले आहे. तर भारताच्या जे एक तामिळनाडूचं राज्य आहे तर तिथं प्रॉब्लेम उपस्थित होऊ शकतो. तर हे जे विषय आहे या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं सखोल अभ्यास इथं करायचा आहे की भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध कसे आहे, काय आहे, पूर्वी कसे होते, आता कसे आहेत, आणि कोणते कोणते नवीन चॅलेंजेस तिथे येऊ शकतात. इथं आपल्याला डिटेलमध्ये या भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध या विषयात इथं बघायचं आहे. त्यानंतर द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे, यालाच म्हणतात बायलॅटरल, रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग्स
अँड ॲग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया अँड ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. आता याच्यामध्ये ग्रुपिंग्स म्हटलं तर काय, जिथे 2 किंवा 2पेक्षा जास्त कंट्री एकत्र येऊन एक ग्रुप बनवतात त्याला म्हणतो आपण ग्रुपिंग. ठीक आहे. बायलॅटरल म्हणजे 2 कंट्रीज असलं, जसं इंडिया USA असलं तर त्याला आपण बायलॅटरल म्हणू. बाय म्हणजे 2, लॅटरल म्हणजे 2 कंट्रीज. ठीक आहे. रिजनल म्हणजे की जसं आता एक साऊथ एशिया रिजन आहे. ठीक आहे. कोणता? साऊथ एशिया एक रिजन आहे. तर या साऊथ एशियामध्ये सुद्धा एक रिजनल ग्रुपिंग आहे ज्याला म्हणतात सार्क. ठीक आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल याच्याबद्दल, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. ठीक आहे. सार्क एक आहे. सार्क प्रकारे जगाचे वेगवेगळे जे भागात आहे वेगवेगळे असे रिजनल ग्रुपिंगसुद्धा तिथं आहे. त्यानंतर ग्लोबल ग्रुपिंग, जसं आताच रिसेंटली G20ची परिषद झाली होती इंडोनेशिया इथं. ठीक आहे. ती आता मागं त्याचा प्रेसिडेंट इंडोनेशिया होता, आता भारत आहे. तर ही G20ची परिषद म्हणा, G7ची परिषद म्हणा, तर हे ग्लोबल ग्रुपिंग झाले. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या रिजनल ग्रुपिंग झाल्या, ग्लोबल ग्रुपिंग झाल्या, याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यामधलीच महत्त्वाची एक आहे ब्रिक्स परिषद. ठीक आहे. तर ब्रिक्स परिषद ही सुद्धा एक आहे. ठीक आहे. रिजनल ग्रुपिंगमध्ये अजून जर म्हणायला गेलं तर बिमस्टेक एक येतं. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या ऑर्गनायझेशनबद्दल आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत. मी फक्त इथं सिलेबस एक एलॅबोरेट करतो आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन आहे, रिजनल आहे, बायलॅटरल आहे, ग्लोबल ग्रुपिंग आहे, की ज्याबद्दल आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. अँड ॲग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट, म्हणजे इंडिया काय करतं, वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेवलवर काही ॲग्रीमेंट साईन करतो दुसऱ्या कंट्रीसोबत किंवा दुसऱ्या ऑर्गनायझेशनसोबत, तर त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला इथं डिटेलमध्ये करायचा आहे. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की हा जो आंतरराष्ट्रीय संबंध हा टॉपिक आहे, हा मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे काय, की याचा अभ्यास करताना तुम्हाला बऱ्यापैकी याचा फायदा जॉग्रफीमध्ये होणार आहे. ठीक आहे. जॉग्रफीमध्ये होणार आहे. त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला याची गरज भासणार आहे. पॉलिटीमध्ये सुद्धा तुम्हाला या सब्जेक्टचा फायदा होऊ शकतो. इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी झालं, एन्व्हायरमेंट झालं. आता एक एन्व्हायरमेंटचं करंटमधलं जर उदाहरण देतो म्हटलं, जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर एक क्लायमेट चेंज रिलेटेड कॉन्फरन्स होत आहे. ठीक आहे. क्लायमेट चेंज, जलवायू परिवर्तनासंदर्भात एक कॉन्फरन्स इजिप्तमध्ये चालू आहे, शर्म अल शेख इथं इजिप्तमध्ये. त्याला कॉप म्हणतात, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 27. तर हे जे कॉन्फरन्स ऑफ पार्टी 27 आहे, इथं जगातले जे काही देश आहे जे क्लायमेट चेंजबद्दल डिस्कशन करायला तिथं आलेले आहे. ठीक आहे. जलवायू परिवर्तनाबद्दल डिस्कशन करायला तिथं आलेले आहे. तर हे एन्व्हायरमेंटचं झालं. तर अशा प्रकारचे एन्व्हायरमेंट झालं. किंवा इथिक्समध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आणि मुख्यत्वे एसे. ठीक आहे. मी तुम्हाला निबंधासंदर्भात सुद्धा आपण एक लवकरात लवकर व्हिडिओ बनवणारच आहोत. पण निबंधात सुद्धा कधी कधी इंटरनॅशनल रिलेशनवरचे डिरेक्ट टॉपिक विचारण्यात येतात. ठीक आहे. तर तिथं सुद्धा तुम्हाला या सब्जेक्टचा फायदा होऊ शकतो. म्हणूनच या सब्जेक्टला, आंतरराष्ट्रीय संबंधाला मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट म्हणतात. म्हणजे याचा फायदा एकाच सब्जेक्टमध्ये न होता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा पार्ट आहे सिलेबसचा, तो आपण इथं बघूया. विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाच्या भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारावर होणारा परिणाम. काय आहे? इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट. ठीक आहे. यामध्ये जे डेव्हलप कंट्रीज झालं, अमेरिका झालं, UK झालं. ठीक आहे. तर या कंट्रीचा भारताच्या भारताच्या राजकारणावर काय परिणाम होतो किंवा पॉलिसीजवर काय परिणाम होतो. ठीक आहे. डेव्हलपिंग कंट्रीजचा परिणाम काय होतो याबद्दल सुद्धा इथं आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर इंडियन डायस्पोरा म्हणजे की जे भारतीय लोक काही कारणासाठी परकीय देशात जाऊन तिथं सेटल झाले आहे किंवा तिथं शिक्षण करत आहे किंवा तिथं जॉब करण्यासाठी गेलेले आहे, अशा लोकांना इंडियन डायस्पोरा म्हणतात. यामध्ये मुख्यत्वे NRIs, ठीक आहे, नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स अँड PIO, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, हे यांचा समावेश होतो. ठीक आहे. जनरली NRI म्हणजे काय, की जे टेम्पररी पिरियडसाठी काय करतात, तिथं जातात. जसं आता शिक्षणासाठी कोणता विद्यार्थी जर परदेशात जात असेल त्यांना आपण NRI म्हणू शकतो. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे काय, की ज्यांचे पूर्वज तिथं खूप आधी गेले होते आणि आता ते बऱ्यापैकी तिथं सेटल झाले आहेत, तिथलेच नागरिक आहेत, अशांना पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आपण म्हणू. ठीक आहे. तर बेसिकली यांना जर आपल्याला संबोधायचं राहिलं तर यांना आपण म्हणतो इंडियन डायस्पोरा. बेसिकली इंडियन डायस्पोराचं महत्त्व काय आहे, तर जसं आता एक साधं उदाहरण आपण मी डे टू डे लाईफमधलं देतो म्हटलं, जसं मोदीजी आपल्या आता G20 शिखर परिषद तिथं अटेंड करायला गेले होते इंडोनेशियामध्ये. तर तिथं भारतीय लोक त्यांचं स्वागतासाठी तिथे उभे होते. तर बेसिकली जे भारतीय लोक आहे यांनाच इंडियन डायस्पोरा म्हणतात. ठीक आहे. म्हणजे काय, हे लोक तिथल्या देशामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. तिथले नागरिकसुद्धा असतात बहुतांश वेळा.
तर अशा परिस्थितीत काय होतं की ते तिथे वोट बँक असतात, ठीक आहे. म्हणजे ते तिथल्या सरकारवर प्रेशर टाकू शकतात की तुम्ही भारतासोबत चांगले संबंध ठेवा, जर त्यांची संख्या तेवढी असेल तर. आणि त्यासोबतच हे काय करतं की हे आपल्या संस्कृतीचा प्रसार करतं, ठीक आहे. म्हणूनच यांना कल्चरल अँबॅसेडर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? कल्चरल अँबॅसेडर्स. म्हणजे आपल्या संस्कृतीचा प्रसार करतात. आता संस्कृतीचा प्रसार करण्यालाच आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या भाषेत सॉफ्ट पॉवरचा प्रसार म्हणतो. कशाचा प्रसार म्हणतो? सॉफ्ट पॉवरचा, ठीक आहे. दोन प्रकारचे पॉवर असतात विद्यार्थी मित्रांनो, एक असतं सॉफ्ट पॉवर, दुसरं असतं हार्ड पॉवर. आता हार्ड पॉवर म्हणजे काय? जर कोणतं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला जर त्याच्या दबावात ठेवण्यासाठी वेपन्सचा वापर करतो आहे, ठीक आहे, मग त्याच्यावर जबरदस्तीने काही बंधनं लादतोय, तर अशा पॉवरला म्हणतात हार्ड पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय की तुम्ही दुसऱ्याला कन्व्हिन्स करता की नाही नाही तुम्ही माझ्या मताने वागलं पाहिजे, तर त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो, ठीक आहे. त्यामध्ये कल्चर म्हणजे एक सर्वात मोठा वाटा असतो आपल्या संस्कृतीचा, ठीक आहे. एक साधं उदाहरण घेतो म्हटलं तर सॉफ्ट पॉवरमध्ये आपले सिनेमासुद्धा येतात, ठीक आहे. भारतीय सिनेमा जे आहे, बॉलिवूड झालं किंवा टॉलिवूड झालं, ठीक आहे, तर हे सिनेमासुद्धा इम्पॅक्ट करतात. एक उदाहरण देतो म्हटलं तर 3 इडियट्स, ठीक आहे. 3 इडियट्स हा जो सिनेमा आहे हा भारतात तर हिट झालाच होता, पण त्यासोबतच हा सिनेमा मुख्यत्वे हिट झाला होता आपल्या चायनामध्ये. तर चायनामध्ये हा जो हिट झाला, हा बेसिकली मग हिट झाला, तर यालाच आपण काय म्हणतो, एक प्रकारे सॉफ्ट पॉवरचा प्रसार. की चायनामध्ये तिथं आपण, चायना एक बलाढ्य शक्ती आहे, तर अशा परिस्थितीत चायनामध्ये आपण इन्फ्लुएन्स तर करू शकत नाही, पण सिनेमाच्या माध्यमातून आपण तिथं काय करू शकतो, इन्फ्लुएन्स करू शकतो. तर हे जे आहे तर इंडियन डायस्पोरा मुख्यत्वे काम काय करतं, तर आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्याचं काम करतं. त्यानंतर विजा रिलेटेड काही इश्यू असतात. म्हणजे कधी कधी जे भारतीय लोक परकीय देशात जातात त्यांना विजा मिळत नाही, जसं अमेरिका, USA, UK डेव्हलप कंट्रीजमध्ये आपल्याला विजा मिळत नाही, तर त्यावेळेस भारतीय सरकारचा रोल तिथे येऊन जातो. त्यानंतर रेमिटन्सेस म्हणजे काय, हे जे भारतीय लोक परकीय देशामध्ये तिथं शिक्षण घ्यायला जातात किंवा नोकरी करायला जातात, तर हे आपल्या देशात तिथून जे कमावलेले पैसे ते आपल्या देशात पाठवतात, त्यालाच म्हणतात रेमिटन्सेस. म्हणजे आपल्या इकॉनॉमीला सुद्धा याचा खूप मोठा एक आधार मिळतो, ठीक आहे. त्यानंतर कधी कधी असं होतं की युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन जाते. एक साधं उदाहरण घेतलं म्हटलं तर रशिया युक्रेनचा जो वॉर आता अचानक सुरू झालं, ठीक आहे. तर त्यामध्ये काय झालं की युक्रेनमध्ये बरेचसे भारतीय लोक तिथे अडकले होते, भारतीय विद्यार्थी अडकले होते, जवळपास 20,000पेक्षा जास्त विद्यार्थी अडकले होते. तर अशा परिस्थितीत ही भारतीय सरकारची जबाबदारी आहे की त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या भारतीय ओरिजिनच्या लोकांना काय करणं, भारतामध्ये सुखरूप परत आणणं. तर अशा परिस्थितीत भारत सरकारने इव्हॅक्युएशन केलं होतं त्यांचं, ठीक आहे. इव्हॅक्युएशन करण्यासाठी ऑपरेशन गंगा नावाचं एक मिशन लॉन्च केलं आणि सक्सेसफुली काय केलं, तिथल्या विद्यार्थ्यांना सक्सेसफुली भारतामध्ये परत आणलं, ठीक आहे. तर या प्रकारचे जे काही न्यूज आहे हे सगळ्या कशामध्ये कव्हर करावे लागणार आपल्याला, इंडियन डायस्पोरा, ठीक आहे, किंवा भारतीय भांडवलदार. त्यानंतरच्या टॉपिकवर येऊया, ठीक आहे. इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, एजन्सीज अँड फॉर देअर स्ट्रक्चर अँड मॅन्डेट, ठीक आहे. म्हणजे महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच आणि त्यांची रचना व जनादेश. आता यामध्ये मुख्यत्वे कोणतं, युनायटेड नेशन्स हे कसं काम करतं, काय काम करतं, कोणत्या कोणत्या बॉडीज त्याच्या आहेत त्याबद्दल, IMF झालं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन एटसेट्रा, अशा बॉडींचा आपल्याला, अशा आंतरराष्ट्रीय संस्थांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे की हे कसे काम करतात, काय करतात. मुख्यत्वे याच्यातलं IAEA सध्या हे चर्चेमध्ये आहे, ठीक आहे. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी का बरं चर्चेमध्ये, त्याचंही अगेन कारण आहे. रशिया युक्रेन वॉरमध्ये काय होतं आहे की रशिया युक्रेनच्या ज्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहे किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्यावर मिसाईल टाकतं आहे, ठीक आहे. मिसाईल टाकतं, जर उद्या जाऊन जर तिथं काही घातपात झालाच तर कदाचित तरी चर्नोबिलसारखी दुर्घटना तिथं संभवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तर अशा परिस्थितीत हे यांचे कामं काय आहे, कसे काम करतात, तर याबद्दल सुद्धा इथं आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकतात, ठीक आहे. त्यानंतर थोडं डिटेलमध्ये आपण बघूया भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भारत आणि नेपाळ यांचे संबंध कसे आहे त्याबद्दल माहिती असायला हवी, ठीक आहे. मग त्यामध्ये सुरुवात होते मॅपपासनं, हे लक्षात ठेवा. कोणत्याही कंट्रीजसोबत, कोणत्याही राष्ट्रासोबत आपले जर संबंध तुम्हाला बघायचे तर सुरुवात कुठून करायची, मॅप रीडिंग, ठीक आहे. तुमच्यासोबत कंटिन्युअसली ऑक्सफर्डचा मॅप किंवा ब्लॅक स्वानचा मॅप असलाच पाहिजे, ठीक आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही विकत घेऊ शकता, ठीक आहे. तर हे मॅप रीडिंग का बरं आवश्यक आहे, कारण
कोणत्याही कंट्रीसोबत जर भारताचे संबंध तुम्हाला तपासायचे आहे तर सुरुवात होते मॅप रिडिंगपासनं. तर नेपाळचा मॅप, नेपाळ कुठं, जॉग्राफिकल लोकेशन कुठं आहे, काय आहे, याबद्दल कोणत्या नद्या नेपाळ आणि भारतामध्ये वाहतात, ठीक आहे, बाउंड्री कोणते कोणते राज्य भारताचे नेपाळसोबत शेअर करतात याची सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर भूतान झालं, म्यानमार झालं, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, चायना, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या राष्ट्रांसोबत काय करतो भारत, आपली बॉर्डर, आपली सीमा शेअर करतो, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर अफगाणिस्तानसोबत कसं करतो, तर अफगाणिस्तानसोबत जनरली जम्मू अँड काश्मीर, पूर्णच्या पूर्ण जम्मू अँड काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, पण पाकिस्ताननी त्याच्यातला अर्धा पार्ट जो आहे तो इलिगली ऑक्युपाय केला विद्यार्थी मित्रांनो. तर तो वरचा जर काश्मीरचा टोक तुम्ही बघितलं मॅपमध्ये तर त्याच्यामधला एक वाखान कॉरिडॉर आहे. कोणता कॉरिडॉर आहे, वाखान कॉरिडॉर. तर हा जो कॉरिडॉर आहे हा भारताच्या जम्मू अँड काश्मीरच्या वरच्या टोकाला लागतो, ठीक आहे. तर म्हणजे काय की बेसिकली आपण अफगाणिस्तान सोबत सुद्धा काय करतो, लँड बाउंड्री शेअर करतो, जमिनीवरची सीमा आपण शेअर करतो, ठीक आहे. तर या कंट्रीजसोबत आपल्याला काय काय माहीत असलं पाहिजे, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी, ठीक आहे. म्हणजे आपला इतिहास कसा राहिला आहे बा, ठीक आहे, 1947च्या आधीचा, त्यानंतर 1947 नंतरचे संबंध, 1947 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे संबंध या देशांसोबत कसे राहिले आहे, ठीक आहे. कोणते कोणते आपण ॲग्रीमेंट्स साईन केलेले आहे, ठीक आहे, कोणत्या कोणत्या आपण ट्रिटी साईन केल्या याबद्दल सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर वर्तमान संबंध, ठीक आहे, म्हणजे आता सध्याचे संबंध कसे आहेत, चांगले आहे, खराब आहे, चांगले आहे तर का बरं चांगले आहे, खराब आहे तर का बरं खराब आहे, तर आणि जर खराब असेल तर त्याला सुधारवायला काय केलं पाहिजे, तर या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक नेबरचा अभ्यास करायचा आहे, कारण यावर जनरली प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. मग यांचं जर एक बघायला गेलं तर सार्क नावाची एक संस्था येतं तिथं, ठीक आहे, सार्क झालं, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन झालं, SCO म्हणतात, ठीक आहे. तर या ऑर्गनायझेशनबद्दल सुद्धा तुम्हाला इथं माहिती हवी की सार्क कसं काम करताय, काय काम करत आहे, SCO कसं काम करताय, काय काम करत आहे, याबद्दल आपल्याला थोडं एक डिटेलमध्ये आपला ॲनालिसिस इथं आपल्याला करावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट, ठीक आहे, बायलॅटरल, रिजनल अँड ग्लोबल ऑर्गनायझेशन. आता यामध्ये हे लक्षात ठेवा, इथं मी डिवाईड केलं आहे पूर्ण जगाला. तर त्यामध्ये मुख्यत्वे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला प्रत्येक रिजनमधल्या प्रत्येक कंट्रीबद्दल डिटेलमध्ये माहिती नसली तरी चालेल, तेवढ्या म्हणजे एवढ्या 193 देश आहे पूर्ण जगामध्ये, त्याच्यापेक्षा जास्तही असतील, तर एवढ्या प्रत्येक देशाची भारतासोबत कसे संबंध आहे याची माहिती आपल्याला असणं आवश्यक नाही आहे. जे महत्त्वाचे देश आहेत त्यांच्यासोबत भारताचे संबंध कसे आहे एवढं जरी आपल्याला माहीत असलं तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. आता त्यामध्ये बघा एक दक्षिण पूर्व आशिया, ठीक आहे, साऊथ ईस्ट एशिया, ईस्ट एशिया आणि इंडो पॅसिफिक हे जे रिजन आहे या रिजनबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, ठीक आहे. त्यामधले कोणते प्रॉब्लेम आहे, काय आहे, आणि त्यामधले मुख्यत्वे हे जे 4 कंट्रीज आहे, एक तर जापान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया आणि आसियान नावाची एक संघटना आहे, ठीक आहे. साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजची किंवा दक्षिण पूर्व आशियात जे देश आहे त्यांची एक संघटना आहे आसियान नावाची, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कसं की सर इथे चायना नाही आहे, पण चायनाबद्दल ऑलरेडी आपल्या नेबरहूडमध्ये मी तिथं जे आपले हे आहे नेबर आहे त्याच्याबद्दल मी तिथं डिस्कस केलेलं आहे, तर चायना आपण तिथं कव्हर करू. तर जापान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, आसियान याबद्दल आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे मुख्यत्वे, ठीक आहे. त्यानंतर कोणत्या कंट्रीजमध्ये बॉर्डर डिस्प्यूट आहे, ठीक आहे. जसं इथंच आपण एक उदाहरण घेतो म्हटलं तर साऊथ चायना सी. या साऊथ चायना सीमध्ये काय आहे, मॅरिटाईम बॉर्डर डिस्प्यूट आहे. मॅरिटाईम बॉर्डर म्हणजे काय की आपले जे सागरी सीमा आहे त्या सागरी सीमेच्या वरून वाद चालू आहे चायना आणि त्याचे जे काही तिथं नेबर्स आहे, ठीक आहे, जे काही शेजारी राष्ट्र आहे त्यामध्ये. तर हे जे हा वाद कशावरून सुरू आहे, काय कारण आहे आणि चायना त्याच्यासाठी काय करतो आहे, तर याबद्दल सुद्धा इथं आपल्याला माहिती असायला हवी. त्यानंतर पश्चिम आशियावर येतो आपण. पश्चिम आशिया म्हणजेच वेस्ट एशिया, ठीक आहे, वेस्ट एशिया किंवा यालाच मिडल ईस्ट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, मिडल ईस्ट, ठीक आहे. यामध्ये मुख्यत्वे कोणते राष्ट्र, तर हे लक्षात ठेवा इथं 3 सेंटर्स ऑफ पॉवर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, 3 सेंटर ऑफ पॉवर म्हणजे 3 मुख्य कंट्रीज या मिडल ईस्टमध्ये किंवा वेस्ट एशियामध्ये रूल करतात. एक आहे सौदी अरेबिया, दुसरा आहे इराण, ठीक आहे, तिसरा आहे इस्रायल, ठीक आहे. तर या सौदी अरेबिया, इस्रायल, इराण आणि त्यासोबतच UAE, युनायटेड अरब एमिरेट्स. आता जो वर्ल्ड कप आता सध्या तरी चालू आहे तो कुठं चालू आहे, UAE मध्ये चालू आहे. तर म्हणजे काय, करंट अफेअरचं रिलेशन, इंटरनॅशनल रिलेशन, तर अशा पद्धतीनंच तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. आता पश्चिम आशिया का बरं भारतासाठी महत्त्वाचं आहे, अगेन याचे 2-3 कारण आहे मुख्यत्वे. पहिलं तर कारण आहे की आपले लेबर जे आहे, बहुतांश लोक काय जातात तिथं जॉब करण्यासाठी जातात, ठीक आहे. दुसरं काय आहे की पश्चिम आशिया आपल्याला एनर्जी सिक्युरिटीसाठी फार आवश्यक आहे, एनर्जी सिक्युरिटी,
ठीक आहे. म्हणजे हे दोन प्रमुख एक कारणं झाले. आणि तिसरं एक कारण जर म्हटलं तर काय, तर जिओ पॉलिटिकल कारण. ठीक आहे, कोणतं कारण, जिओ पॉलिटिकल रिझन. ठीक आहे, जिथं चायनाचा इन्फ्लुएन्स दिवसेंदिवस वाढत आहे, तर अशा ठिकाणी भारताचा सुद्धा काय राहायला पाहिजे, एक बऱ्या प्रमाणात तिथं भारतसुद्धा प्रबळ दावेदार असला पाहिजे. तर या तीन गोष्टींसाठी भारताचे वेस्ट एशियासोबत किंवा पश्चिम आशियासोबत संबंध चांगले असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर भारत व मध्य आशिया. आता भारत व मध्य आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, की वरतून एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग जरी तुम्हाला असली, की भारताचे सेंट्रल एशियासोबत संबंध कसे आहे, आफ्रिकेसोबत कसे आहे, लॅटिन अमेरिकन कंट्रीज ज्या आहेत त्यांच्यासोबत कसे आहे, प्रत्येक कंट्रीसोबत जरी माहिती नसली तरी चालतं, पण एक वरतून एक अंदाज तुम्हाला घेता आला पाहिजे. त्यानंतर जे बिग पॉवर आहे, ठीक आहे, ज्याला ग्रेट पॉवर सुद्धा म्हणतात, यामध्ये मुख्यत्वे युरोपियन युनियनमधले आता प्रत्येक कंट्रीसोबत भारताचे काय संबंध आहे ते नाही बघत बसायचे. साधं युरोपियन युनियन सोबत जरी बघितले तरी तुम्हाला एक अंडरस्टँडिंग. त्यामधला मुख्यत्वे युके. आता युके युरोपियन युनियनचा आता हिस्सा तर राहिला नाही आहे, पण युके, फ्रान्स, ठीक आहे, जर्मनी याबद्दल. त्यानंतर P5 जे कंट्रीज आहे, ठीक आहे, P5 कंट्रीजमध्ये सुद्धा काय पाहिजे तुम्हाला, युके, फ्रान्स, चायना आणि USA येतं. तर त्यामध्ये मुख्यत्वे USA आणि रशिया, कारण चायना तर आपण ऑलरेडी नेबरहुडमध्ये कव्हर करणारच आहे. युके आणि फ्रान्स तर युरोपियन युनियनमध्ये आपण सध्या तरी कन्सिडर करू, पण हे लक्षात ठेवा, युके युरोपियन युनियनचा हिस्सा सध्या नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर USA, रशिया या दोन कंट्रीसोबत भारताचे संबंध कसे आहे, काय आहे. इव्हन आताच बघा, एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर रशिया युक्रेनचं जे वॉर सुरू आहे, त्या वॉरमध्ये भारताला दमछाक होत आहे. म्हणजे भारत बेसिकली हा युक्रेनकडून आहे की भारत हा बेसिकली रशियाकडून आहे की USA कडून आहे, हे प्रत्येकाला वाटतं की भारताने आमचा साथ दिला पाहिजे, पण भारताची तटस्थ भूमिका सध्या तरी तिथं पाहायला मिळत आहे आपल्याला. तर हे असं आपल्याला इथं थोडं डिवाइड करून अभ्यास करायचा आहे. त्यानंतर काही स्टॅटिक टॉपिकची लिस्ट इथं मी तुम्हाला दिलेली आहे, की जे तुम्हाला काय, की जे पूर्वीच्या गोष्टी किंवा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी ज्याला आपण म्हणतो, ती तुम्हाला या टॉपिक्सबद्दल माहिती असायला हवी जर तुम्हाला एक चांगलं उत्तर लिहायचं असेल तर. त्यामधलं पहिलं आहे निर्वसाहतीकरण, डिकोलोनायझेशन ज्याला आपण म्हणतो. पण हे कधीपासूनचं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते 2000 पर्यंतचं. बरेचसे कंट्री, भारताने कोणत्या कोणत्या कंट्रीजला मदत केली, ठीक आहे, निर्वसाहतीकरणासाठी किंवा डिकोलोनायझेशनसाठी, त्याची माहिती तुम्हाला इथं पाहिजे. त्यानंतर कोल्ड वॉर, शीतयुद्ध, जे शीतयुद्धाच्या कालावधीत काय काय झालं, कोणत्या घटना घडल्या, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला एक अंडरस्टँडिंग असली पाहिजे. त्यानंतर नॉन अलाइन मुवमेंट, ठीक आहे, जेव्हा शीतयुद्ध चालू होतं, ठीक आहे, अमेरिका एक साईडला होता आणि दुसऱ्या साईडला USSR होतं, तर अशा कंडिशनमध्ये भारताने कोणती संघटना खोलली होती, म्हणजे भारताच्या पुढाकाराने नॉन अलाइन मुवमेंट, त्याबद्दल सुद्धा इथं तुम्हाला माहिती पाहिजे. कोरियन युद्ध, इस्रायल पॅलेस्टाईन समस्या काय आहे, सुएझ संकट काय आहे, व्हिएतनाम युद्ध, अफगाण संघर्ष, त्यानंतर भारताचे पाकिस्तान आणि चीनसोबतचे संघर्ष, भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम काय आहे. मग याच्या वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स म्हणा, जसं मी इथे तुम्हाला सांगितलं, एक IAEA आहे, ठीक आहे, त्यानंतर NPT एक आहे, न्यूक्लिअर प्रोलिफरेशन ट्रिटी, तर याबद्दल एक NSG आहे, ठीक आहे. म्हणजे काय, याबद्दल सुद्धा इथं तुम्हाला माहिती हवी. त्यानंतर USSRचं पतन, म्हणजे USSR कोलॅप्स जे झालं ते, त्यानंतर शीतयुद्धाचा अंत किंवा एंड ऑफ कोल्ड वॉर, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती हवी. आणि 9/11च्या हल्ल्यानंतरचं जग कसं झालं, म्हणजे अमेरिकेने वॉर ऑन टेरर लॉन्च केलं होतं, WOT, वॉर ऑन टेरर हे लॉन्च केलं होतं. त्याच्याच माध्यमातून अमेरिका अफगाणिस्तानमध्ये काय केलं, उतरला लढण्यासाठी, ठीक आहे. तर त्याबद्दल इथं थोडं तुम्हाला एक वरवरून माहिती असली पाहिजे. त्यानंतर बेस्ट वे जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल जर अभ्यास करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तो आहे मॅपचा. ठीक आहे, मी आताच म्हणजे सुरुवातीलाही सांगितलं तुम्हाला, जसं एक साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सुएझ कॅनल आहे. सुएझ कॅनल कुठे येतं, इथे येतं, इथे मी मार्क केलं आहे. म्हणजे ते काय करतं, मेडिटेरियन सी जो आहे याला कनेक्ट करतं इंडियन ओशनसोबत. बेसिकली हा सुएझ कॅनल का बरं बांधण्यात आला होता, कारण हे बघा, जर इथून तुम्हाला म्हणजे कोणत्याही देशाला जर सामान किंवा लॉजिस्टिक्स पाठवायचं असेल तर त्याला काय करावं लागायचं, या पूर्ण आफ्रिकन खंडाला चक्कर मारून इथं मग तो भारतात किंवा बाकीच्या जे पॅसिफिक रिजनमध्ये सामान पाठवायचा, ठीक आहे. तर अशा परिस्थितीत हा जो पूर्ण लांब पल्ला होता तो कमी करण्यासाठी काय करण्यात आलं, सुएझ कॅनलचा निर्माण करण्यात आलं. त्यामुळे तो पल्ला फक्त एवढाच राहिला, म्हणजे डिस्टन्स फार कमी झालं. तशाच पद्धत पनामा कॅनलसुद्धा आहे, जे अटलांटिक ओशन आणि पॅसिफिक ओशनला जोडतं, ठीक आहे. तर अशा प्रकारचे इथं वरती जर बघितलं आपण तर कॅस्पियन सी आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले आहे की कॅस्पियन सीच्या पूर्वेला कोणतं राष्ट्र आहे, नॉर्थला कोणतं आहे, साऊथला कोणतं आहे, त्याबद्दल सुद्धा इथं आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर साऊथ चायना सी म्हटलं तर साऊथ चायना सी इथं येतं, ठीक आहे.
त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं बऱ्यापैकी माहिती असली पाहिजे. म्हणजे एक साधं उदाहरण मी याच्यासाठी देतोय, मॅप इथं याच्यासाठी दाखवलेला आहे की मॅप रिडिंग जर तुम्हाला आली तर तुम्ही इझिली डोक्यात गोष्टी फिट करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टी तिथं पाठ करून ठेवावं लागणार नाही. ठीक आहे. त्यानंतर अप्रोच कसा असला पाहिजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना. ठीक आहे, हे फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तर हे बघा, तुम्ही एन सी आर टीजला रेफर करू शकता. ठीक आहे, एन सी आर टीज मी बुक लिस्टचा माझा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्यामध्ये मी कोणते पुस्तकं रेफर करायचे, काय करायचे याबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर सिलेबस आणि UPSCचे जुने प्रश्न तुम्ही रेफरन्ससाठी बघू शकता. आता UPSCचे रेफरन्स प्रश्न कुठले 1995 पासून तर 2013 पर्यंतचे सध्या तरी, कारण सध्या तरी जो नवीन पॅटर्न तुमचा झालेला आहे त्यावर मुख्यत्वे असं म्हणण्यात येत आहे की जे प्रश्न राहणार आहे ते स्टॅटिक स्वरूपाचे राहणार आहे. तर त्यामुळे 1995 ते 2013चे प्रश्न बघितले तरी बेस्ट आहे. त्यानंतर सिलेबस पाठ करून ठेवा. टॉपिक्सची शॉर्टलिस्ट तयार करा. म्हणजे आता सध्या जे करंटचे टॉपिक्स आहे चालू आहे त्यावर जनरली प्रश्न विचारले जाऊ शकतात. कन्सेप्ट समजण्यावर थोडा भर द्या. म्हणजे कन्सेप्ट समजण्यासाठीच तुम्हाला NCERT म्हणा किंवा सिलेबस म्हणा हे तुम्ही वाचू शकता. किंवा काही आंतरराष्ट्रीय संबंधाचे काही एखादं पुस्तक तुम्ही तिथं वाचू शकता. राजीव सिकरी सरांचं मराठीतून ट्रान्सलेटेड एक पुस्तक आहे किंवा शैलेंद्र देवळणकर सरांचं एक पुस्तक आहे, ते एखादं पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्यानंतर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस यामधील संपादकीय, त्यामध्ये मुख्यत्वे काही जे सी राजामोहन आहे यांचं आर्टिकल जर आलं तर ते तुम्हाला वाचायलाच हवं. ठीक आहे. त्यानंतर सुहासिनी हैदर यांचं सुद्धा आर्टिकल आलं तर ते तुम्ही वाचायला हवं. या व्यतिरिक्त जे काही इंडियन डिप्लोमॅट्स आहे किंवा इंडियन फॉरेन ऑफिसर्स होते ते जर आर्टिकल लिहित असेल तर तुम्हाला ते वाचावेच लागणार. किंवा शैलेंद्र देवळणकर सुद्धा मराठीतून लिहितात मठ आणि लोकसत्तामध्ये. त्यानंतर संसद TVवर डिप्लोमॅटिक डिस्पॅच नावाचा एक प्रोग्राम होतो, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टॉपिक्स जे आता आंतरराष्ट्रीय घडामोडीवर चालू आहे त्याचेसुद्धा तिथं डिस्कशन केलं जातं, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि काही थिंक टँक आहे, थिंक टँकमध्ये ORF ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन आणि IDSA याच्यासुद्धा वेबसाईट तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त मी मॅप रिडिंगचं वर तर जास्त फोकस दिलाच आहे तुम्हाला. मॅप रिडिंग म्हणजे तुम्ही कोणतेही ऑक्सफर्डचं वगैरे जे बुकलेट आहे ते तुम्ही विकत घेऊ शकता किंवा ब्लॅक स्वानचा जो मॅप आहे तो तुम्ही विकत घेऊ शकता. त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एवढं जरी तुम्ही केलं विद्यार्थी मित्रांनो तरी बऱ्यापैकी तुमचा आंतरराष्ट्रीय संबंधाचा टॉपिक इझिली तुमचा प्रिपेअर होऊ शकतो आणि तुम्ही जे 50 ते 60 मार्क मी तुम्हाला सांगितले ते तुमचे इझिली तुम्ही सिक्युअर करू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणतेही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये इथं मला विचारू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.